नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज खूप बोर होत होता म्हणून मी आज धायरेश्वरला जाण्याचा प्लॅन करतो म्हणून पण आज बोर होत होतं म्हणून विचार केला की त्याला धायरेश्वरला आपण आता शॉर्टकट रस्त्यानेच तुम्हाला दाखवतो तिथून जाणार आहे. शॉर्टकट रस्त्याने कसं जरा जवळ पडतं म्हणून आपलं घरात बसल्या काय करतात म्हणून बोर होतं ना, म्हणून आपलं जरा आपण मनाचे मारत म्हणून आपण कुठे जायचं तिथं. आता इथं कुठे रिक्षा दिसत नाही आहे, नाही तर रिक्षाने गेलं असतं, पण जरा तिथं चालत गेलं असतं तर बरं पडलं असतं. चालत जायचं तर बसल्या कंटाळा येतो ना, म्हणून बाकी आता आपण शॉर्टकट रस्त्याने जाऊ, लॉंग कट रस्त्याने जायचं. लवकर जायला काय होतं, आपण जरा हळूहळू करू. कधी कसं आहे, असं तर मला आहे ना स्वामीनारायणच्या मठात जायचं होतं, पण काही कारणाने मी माझा प्लॅन चेंज करून मग मी धायरेश्वरला जाणार आहे. पण माझा प्लॅन ठरला आहे. तुम्ही बघू शकता पण पुढे अजून खूप वेळ, मला निदान 15 ते 20 मिनटं लागतात जायला. मी कारण कसं आहे दर गुरुवारी मला जायला लागतं आणि माझ्याकडे असे तर मग आपण आता मधल्या रोड म्हणजेच की तुम्ही या साईडला वळलं की इथून मधला रोड लागतो. जेणेकरून माझा जो पण व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगा आपण धायरेश्वरच्या साईडला आहोत. मला तरी म्हणजे कंटाळा नाही अशी मजा येते ना, मजा बघू शकता. आपण मधल्या रोडने आलो तर आपण पटकनच या रोडला आलो. कसं आहे, या आणि तिथून जर सरळ जायचं म्हटलं तर तो लॉंगकटचा रस्ता होता. लॉंगकटने जायला अत्यंत मला कंटाळा आला म्हणून पटकन आपण शॉर्टकटने आलो. बघू शकतो आता हा सरळ रोड आहे आणि तिथून सगळी शेती आहे आणि आपण सरळ सरळ गेलं तर पंचसृष्टी म्हणून मोठ्या बिल्डिंगा लागतील आणि अंबाई जागा लागेल. आपण पहिले अंबाईचं दर्शन घेऊन मग आंबा दर्शन घेऊ. बघू शकता आता बिल्डिंग पंचसृष्टी आणि आपण आता एवढं चालतोय. आता इथून थोडंसं पुढं अंबाई झालं तर आपण अंबाबाईचं दर्शन घेऊ, म्हणजे ते अंबाईचं दर्शन घेऊ आणि मग बघू शकता मस्त अंबाबाई म्हणजे ती अंबा माता दरवाजा बघू शकता. आता आपण आज जाऊन दर्शन घेऊ. आपण आलो आहे अंबाबाईच्या दरवाजा. अशा प्रकारे अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे. आता इथून पुढे आपण धायरेश्वर मंदिरात सरळ धायरेश्वर मंदिरात. आता ही जी आहे ती काठाजवळ शाळा आहे आणि काठाजवळ शाळा तिथं जशी आमच्या शाळेचे बोर्ड असते आणि तिथून पुढे जाताना आपण सरळ करू शकता. हीच ती काठाजवळ शाळा, ही ती काठाजवळ शाळा. आता इथून आपण पुढं सरळ गेलं की एक एक ठरलेला फुलवाडा आहे, की त्याच्याकडे पुढे घेतो, पण आज तो बंद आहे म्हणून आपण आज असंच मंदिरात जातो. आपण पोचलो आहोत धायरेश्वर मंदिर. हे धायरेश्वरचं बॅक गेट आहे. आपण पुढच्या गेटनी पुढच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत, कारण आता कसं पुढचं गेट मला असं वाटतं बंद असेल म्हणून आपण बॅक गेटनी जाऊ. आपण आता काही कारणाने आज बॅक गेट बंद आहे म्हणून आपण इथून शॉर्टकटने जाणार आहोत. आता इथून जर सरळ सरळ गेलो तर आपण पुढच्या गेटला पोहोचू. त्या शॉर्टकट रस्त्याने मेन गेट हे धायरेश्वर मेन गेट करू शकता. इथे हे चप्पल आहे, आपण इथे चप्पल करू पण आज जाणार आहोत. बघू शकता एकदम असं सुंदर मंदिर आहे. आता पहिलं आपण महादेवाचं दर्शन घेऊन मग पुढे तिथे हनुमानचं मंदिर आहे आणि ते सरळ गेलं की इथं महादेवाचं मंदिर. माहितीच असेल इथे असणाऱ्या लोकांना. जो कोणी पण माझा हा व्हिडिओ बघत असेल तर मला नक्की कमेंट करा. बघू शकता पहिले आपण आता किती आहे आपण पाठवून पहिले गणपतीचं मंदिर आणि तिथे नागोबाचं मंदिर.
असं हे बघून. तर आल्यावर आता आपण स्वामींचं इथे स्वामींचं मंदिर. श्री स्वामी समर्थ. प्रकारे आज माझा दिवस संपलेला आहे आणि मी आता थोड्या वेळाने घरी जाणार आहे. आणि अशा प्रकारे माझं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.